नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे आता काव्याने पारसाठी स्वतःच्या हाताने सिनेमन कॉफी बनवलेली असते. तेव्हा पार ती कॉफी आता पित असतो. काव्या तिथेच उभी राहिलेली असते. तिला इथे पारची रिॲक्शन बघायची असते आणि स्वतःचं कौतुकसुद्धा ऐकून घ्यायचं असतं. तेव्हा ती विचारते की पार्थ, काय झालं, कशी झाली सिनेमन कॉफी? तेव्हा इथे पार्थला राग येतो. पार्थ म्हणत असते, काय ही कॉफी बनवली तुम्ही? त्या कॉफीला काही चव तरी आहे का? काय ती कॉफी टाकले त्याच्यामध्ये आणि ती सिनेमन पावडर ती कुठल्याच बाजूला गेले? चव तरी आहे का या सिनेमन कॉफीला? अशी बनवतात कॉफी? तेव्हा इथे काव्याला आपलं रडू आता आवरत नाही. काव्या रडायला लागते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे पार्थ म्हणत असतो, काव्या काय झालं, तुम्ही रडताय का? तेव्हा काव्या म्हणते, रडू नाही तर काय करू, मला कॉफी बनवता येतच नाही. तुम्हाला नाही आवडली ना मी बनवलेली कॉफी? जाऊ दे, तुम्हाला नाही आवडली तर यापुढे मी तुमच्यासाठी कॉफी बनवणार नाही. तुम्ही एक काम करा, त्या रम्याच्या हातची कॉफी प्या. आता मी कधीच नाही करणार. असं म्हणून आता इथे काव्या रागाने जायला निघालेली असते. तेव्हा प्रेक्षकांनो, पार तिच्या मागे मागे जातो आणि म्हणतो, काव्या सॉरी सॉरी, खरंच सॉरी. अहो कॉफी खरंच खूप छान झाली. तेव्हा इथे काव्या म्हणते, नाही नाही, तुम्हाला खोटं बोलायची गरज नाही आहे. मला माहिती आहे कॉफी चांगली नाही झाली. तुम्हाला त्या रम्याच्या हातची कॉफी आवडते ना, मी तुमच्यासाठी आता नाही बनवणार. तेव्हा इथे पार्थ म्हणतो, नाही खरंच काव्या, कॉफी खरंच उत्तम झाले. तुम्ही त्याच्यामध्ये जे काही टाकलं आहे ना, त्यामुळे कॉफीला भयंकर चव आहे, मी खरंच सांगतोय. तेव्हा काव्या म्हणते, मग तुम्ही का म्हणालात की कॉफी चांगली नाही झाली म्हणून? तेव्हा पार्थ म्हणतो, काव्या, अहो थोडीशी मस्करी केली तुमची. तेव्हा काव्या म्हणते, अच्छा, ही मस्करी केलीत का तुम्ही, कॉफी चांगली नाही झाली म्हणालात? तेव्हा पार्थ म्हणतो, अच्छा, म्हणजे दरवेळेला तुम्ही ही फिसकारलेली मांजर जेव्हा भोक्याला बोलते तेव्हा भोका व्यवस्थित ऐकून घेतो ना, पण भोक्याने जराशी मस्करी केली तर मांजर इतकी लगेच रागवते का? मांजरीला लगेच फुगा येतो? तेव्हा काव्या म्हणते, हो येतो मला राग, कारण तुम्ही शांतपणे जी काही माझी खेचत असता, माझी मस्करी करत असता, त्यामुळे जो काही राग येतो ना तो कुणालाही दिसत नाही, पण माझा आवाज मात्र सगळ्यांना दिसतो. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता काव्या म्हणत असते, पण का बरं तुम्ही माझी अशी मस्करी केलीत? तेव्हा पार्थ म्हणतो, कारण ही जी फिसकारलेली गोड गोंडस सुंदर मांजर आहे ना, तिच्या चेहऱ्यावरती मला छोटंसं सुंदर स्माईल आणायचं होतं, म्हणून मी मस्करी केली. माहिती आहे तुम्हाला? आणि ही कॉफी इतकी छान का झाली हे पण तुम्हाला माहिती आहे का? तेव्हा काव्या लाजतच म्हणते, का? कारण इथे पार्थ म्हणतो, या कॉफीमध्ये आहे ना तुमचं प्रेम उतरलंय. तुम्ही किती प्रेमाने ही कॉफी बनवली आहे ना, हे मला एका घोटातच समजलं. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता पार्थ म्हणतो, मग काव्या, आता इतकी छान कॉफी तुम्ही बनवली आहेत, मग आता तुम्हाला रिटर्न गिफ्ट तर द्यावं लागेल ना. तुम्ही बोला, काय हवंय तुम्हाला? तेव्हा इथे काव्य म्हणते, सांगा तुम्ही मला काय देणार बरं? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता पार्थ म्हणत असतो की मी एक काम करतो, तुमचं स्केच तर मी तयार केले, आता मी तुमचं आहे ना नाव माझ्या हातावरती टॅटू करतो. मी टॅटू करून घेऊ का तुमच्या नावाचं माझ्या हातावरती? तेव्हा इथे काव्या म्हणते, पार्थ प्लीज असं काही करू नका. कारण प्रेक्षकांनो, तिला जीवाची आठवण येते. जीवाने सुद्धा खूप प्रेमाने आपल्या छातीवरती काव्याच्या नावाचं टॅटू केलेलं असतं. आणि जेव्हा काव्या म्हणते की प्रेम लपवशील पण ह्या नावाचं काय करशील रे जीवा, तेव्हा जीवा इथे जळका निखारा घेऊन त्या टॅटूला लावतो. ते सगळं आता काव्याला आठवतं. काव्या घाबरते. पारच्या बाबतीत तसं काही झालं तर तिला ते चालणार नाही. ती म्हणते, प्लीज प्लीज असं काही करू नका. सॉरी, मी खूप जास्त रिॲक्ट झाले. कारण ती जोरात ओरडते की पार्थ, हे काय बोलताय तुम्ही, असं वेड्यासारखं काही करू नका. तेव्हा पार्थ म्हणतो, काय झालं? तेव्हा काव्या म्हणते, नाही सॉरी, मी खूपच जास्त लाऊड रिॲक्ट झाले, पण असं काही करू नका. आधीच तुमची तब्येत ठीक नाही आहे ना. तुम्ही कॉफी प्या प्लीज, कॉफी प्या तुम्ही. मी जाऊन आलेचा, मी माझ्या अभ्यासाचं बघते. तेव्हा प्रेक्षकांनो, काव्या म्हणत असते की काय झालंय मला, जीवाची आठवण आल्यानंतर माझ्या मनामध्ये इतकी भीती निर्माण का होते, काय माहिती ही भीती कधी जाणार आहे ते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता आनंद निवाचं ऑप्शन असतं, त्यामुळे आता बोली लागणार असते. पण त्याच्या आधी इथे आता जाधव आणि भास्कर दोघेजण म्हणत असतात की बघितलीत, ही वास्तू तुम्ही बघितलीत ना,
ही फक्त वास्तू नाही आहे, तर हे इमोशन्स आहे. इथे राहणाऱ्या लोकांनी या वास्तूमध्ये आहे ना जिवंतपणा पेरला आहे, म्हणून ही वास्तू जणू काही आपल्याशी बोलते असं वाटतं, हो ना? त्यामुळे आता या जागेची बोली तुम्ही कशा पद्धतीने लावताय याच्यावरती ही वास्तू कुणाकडे जाणार हे डिपेंडेड आहे. तेव्हा आपण आता बघूया, ही वास्तू खरेदी करणारा माणूस नशिबवान आहे. कारण ही वास्तू अशी आहे की एखाद्या माणसाने जीव लावला ना तर कुणीतरी आपला जीव काढून घेते की काय असं वाटणारी ही वास्तू आहे, असं इकडे प्रेक्षकांनो भास्कर आता म्हणत असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता चला बोलीला सुरुवात करा असं सांगण्यात आलेलं असतं. तेव्हा इथे जे बोली करण्यासाठी बसलेले असतात ते म्हणत असतात की ही जागा आता सुरू होते 80 लाखापासून. आता तुम्ही पुढे बोली सुरू करा. 80 लाखापासून सुरुवात झालेली आहे. तेव्हा आता काही लोक म्हणतात 90 लाख, तर काही म्हणतात की 1 करोड, तसे लगेच काही म्हणतात 3 करोड, लगेच दुसरी बोली लागते 6 करोड. तेव्हा इथे आता 6 करोडच्या पुढे कोणी जातंय का? तेव्हा इथे बोली लागते ती म्हणजे 8 करोड. 8 करोडची बोली लागल्यानंतर इथे आता सगळ्यांना वाटतं की 8 करोडच्या पुढे काही कोणी घेणार नाही आहे, म्हणून 8 करोड 1, 8 करोड 2 आणि 8 करोड 3 म्हणायला जाणार तेवढ्यात तर जीवाची एंट्री झालेली असते आणि जीवा म्हणतो की 10 करोड. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता जीवा आपल्या हातामध्ये आनंद निवासचं मॉडेल घेऊन आलेला असतो आणि त्यानंतरला नंदिनी म्हणते, जीवा तुम्ही इथे काय करताय? तेव्हा जीवा नंदिनीला हात करतो आणि म्हणतो काही बोलू नकोस. त्यानंतर भास्कर म्हणतो, काय रे जीवा तू इथे काय करतोयस रे? तेव्हा जीवा म्हणतो, काय करतोय म्हणजे आनंद निवासचं ऑप्शन सुरू आहे ना, आणि मी सुद्धा इथे आनंद निवाससाठी बोलीच लावायला आलोय आणि मी काही कमी बोलीली लावलेली नाही आहे. 10 करोड 10 करोड मी बोली लावले आनंद निवास खरेदी करण्यासाठी. आता 10 करोड काही कमी रक्कम आहे का? मग तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? तुम्हाला फक्त जास्तीचा पैसा हवा आहे ना? बोला बोला, कुणाला 10 करोडच्या पुढे बोली लावायची असेल ना तरीसुद्धा लावू शकतो, माझी काही हरकत नाही आहे. ज्याला कुणाला बोली लावायची आहे त्यांनी लावा. तेव्हा इथे नंदिनी घाबरत असते. नंदिनी म्हणते की आता जीवा काय करणार आहेत काय माहिती देवा, मला आता यांना बघितल्यानंतर धडकीच भरते. तेव्हा प्रेक्षकांनो इथे जीवा म्हणत असतो, काय रे भास्कर 10 कोटीच्या पुढे कुणी इथे बोली लावेल असं वाटत नाही आहे मला, तरीसुद्धा कुणी लावत असेल तर बघा. तेव्हा इथे भास्कर म्हणतोय, तू घेणार आनंद निवास 10 कोटीमध्ये? काय आहे का रे तुझ्याकडे, सांग ना. तेव्हा जीवा म्हणतो, काय आहे काय म्हणजे? 10 कोटीची बोली लावणारा इथे येऊन सगळ्यांच्या समोर तो तुम्हाला साधासुद्धा माणूस वाटतो का? बोला ना, हवं तर 10 कोटीच्या पुढे ज्याला कुणाला घ्यायचं आहे त्यांनी घ्या. तेव्हा प्रेक्षकांनो सगळी माणसं एकमेकांच्या तोंडाकडे बघत असतात. 10 कोटीच्या पुढे आता कोण बोली लावणार? म्हणून इथे बसलेले काका म्हणत असतात, अरे बघा बघा 10 कोटीची बोली लावली, अजून कुणाला जास्तीची बोली लावायची असेल तर बघा, ही जागा तरी निदान बघून घ्या. ही जागा म्हणजे आनंद निवासच्या समोरच इथे इतका मोठा समुद्र आहे आणि आजूबाजूला परिसरसुद्धा किती मोठा आहे, आजूबाजूला झाडंसुद्धा आहेत आणि आनंद निवास तुम्ही जर वरती अजून वाढवलात तर वाढूसुद्धा शकता. इतकी मोठी जागा शोधूनसुद्धा सापडणार नाही आहे आणि इथे आता 2 वर्षानंतर या जागेला दुप्पट भाव येणार आहे, दुप्पट भाव. त्याच्यामुळे अगदी इथे मोक्यावरची जागा कुणीही हातातून जाऊ देऊ नका असं मला वाटतं. त्यामुळे जागेची बोली वाढवलीत तर त्याच्यामध्ये काही चुकीचं आहे असं मला अजिबात वाटत नाही. त्यामुळे अजून बोली वाढवा. तेव्हा इथे बोली वाढवायला कोणी तयार नसतंच. तेव्हा इथे लगेचच आता ते काका म्हणत असतात, बरं ठीक आहे, आता मी इथे फायनल बोली करतो. आणि ते म्हणतात की इथे आता 10 करोड 1, 10 करोड 2 आणि 10 करोड 3 असं म्हणून ते आता डन करतात आणि म्हणतात की चला, यांनी आता 10 करोडाची बोली करत आनंद निवास खरेदी केलेला आहे. आनंद निवास आता त्यांच्या ताब्यामध्ये गेलं. तेव्हा इथे भास्करला खूपच जास्त राग आलेला असतो आणि इथे राजन जाधवला काही फरक पडत नाही, कारण त्याला असं वाटत असतं की तसंही आनंद निवास आता जाणार आहे गव्हर्नमेंटच्या ताब्यात. 10 कोटी रुपये त्याला भेटले तरीसुद्धा खूप आहे. तेव्हा प्रेक्षकांनो इथे राजन जाधव म्हणतो, हे घे जीवा, सॉरी मी तुला अंडर एस्टिमेट केलं, पण तू 10 कोटीमध्ये ही जागा खरेदी करतोयस म्हणजे नक्कीच तुझ्यामध्ये काहीतरी गोष्ट आहे.
हे घे जागेचे पेपर आणि त्याच्यावरती सही कर आणि हँडओव्हरची प्रोसिजर आपण पूर्ण करूया. तेव्हा प्रेक्षकांनो, जीवा ते पेपर बघतो, त्याच्यावरती नजर टाकतो आणि म्हणत असतो की बघितलं का तुम्ही लोक, कालपर्यंत मी तुमच्यासाठी एक सुप्रसिद्ध बिझनेसमन विक्रम देशमुख यांचा म्हणजे बिघडलेला मूर्ख मुलगा होतो, बरोबर ना? आणि आज ही जागा तुम्ही ज्याच्या नावावरती केली आहेत ना, ज्याने ही जागा खरेदी केली आहेत, त्याच्या हातामध्ये तुम्ही स्वतः हे पेपर हँडओव्हर करताय आणि त्याला ह्या पेपरवरती सही करायला सांगताय. कालपर्यंत ह्या जागेसाठी तुमच्या मागे मागे येऊन भीक मागणारे हे हात आणि त्याच हातामध्ये तुम्ही आता हे पेपर दिलेले आहेत प्रॉपर्टीच्या पेपरवरती सही करण्यासाठी, ते माझ्या नावावरती करण्यासाठी. कळतंय तुम्हाला? माझा दादा आहे ना, नेहमी म्हणतो नशीब आहे ना, नशीब हे खूपच जास्त विचित्र असतं. कालपर्यंत आपल्याला असं वाटत असतं की सगळं काही आपलं आहे, राजाही आपली आहे, राणीही आपली आहे, ही दुनिया सगळी आपली आहे असं आपल्याला वाटत असतं, बादशाह झाल्यासारखं वाटत असतं, हो ना? पण कधी ती इथे किल्ल्यावर दुर्री येते आणि सगळं काही उद्ध्वस्त करून जाते ना, ते आपल्याला कळतसुद्धा नाही. ती दुर्री येऊन सगळं काही इथे उलटं पालट करून जाते, आपल्या नावावरती करून जाते. तशी दुर्री म्हणून मी आलो आणि सगळं काही राजासारखं नावावरती करून मोकळा झालो. काय रे म्हाताऱ्या, बघितलंस ना तू, जी वास्तू तू लुबाडून घेण्याचा प्रयत्न केला होतास ना, ती वास्तू आता फायनली आमच्या ताब्यात आलेली आहे. तो आमचं काही वाकडं करू शकला नाही आहेस, कळलं का? त्यामुळे ना माज करायचा नाही, कारण नशीब असतं ना, नशीब ते खूपच विचित्र असतं. नशीब कधी कुणाला कधी कसं तोंडावर पाडेल ना, ते त्याचं त्यालासुद्धा कळत नाही. बरं चला, सही करायची आहे ना, पेन दे. तेव्हा इथे विचित्र पद्धतीनेच जीवा त्याच्याकडे पेन मागतो, त्याचा इन्सल्ट करतो. भास्कर ज्या पद्धतीने जीवाबरोबर वागलेला असतो, जीवासुद्धा त्याच पद्धतीने त्याच्याकडे आता पेन मागत असतो. त्याच्याकडून पेन घेतो आणि त्याचबरोबर तो पेन त्याच्याच कोटला पुसतो आणि मग तो आपल्या हातामध्ये घेऊन त्या पेपरवरती सही करतो. आणि सही केल्यानंतर राजन जाधव म्हणत असतात की जीवा देशमुख, आता ही वास्तू तुमची झालेली आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, जीवा आता तो चेक साईन करतो. 10 कोटीचा चेक त्याने साईन केलेला असतो आणि तो म्हणतो, हे घे, हा चेक आहे 10 कोटीचा. आणि त्यानंतर आता पेपरवरती सुद्धा साईन केलेली असते. त्यामुळे संपूर्ण आनंद निवासची प्रॉपर्टी ही जीवाच्या नावाने झालेली असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे आता जीवाने सही केल्यानंतर तो पेन पुन्हा त्या भास्करच्या हातामध्ये देतो. म्हणतो, हा घे तुझा पेन, कळलं का? त्याच्याच पेनने आता संपूर्ण प्रॉपर्टी जीवाने परत मिळवलेली असते. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, आनंद निवास जीवाच्या नावावर झाल्यानंतर इथे आता नंदिनीला खूप जास्त आनंद होतो. नंदिनीसाठी आनंद निवास किती महत्त्वाचा आहे जीवाला बरोबर माहिती असतं. तेव्हा त्या पेनकडे सुद्धा तो भास्कर रागाने बघत असतो, कारण का त्या पेनाने जीवाने आता सही केलेली असते. तेव्हा प्रेक्षकांनो, भास्कर आता हसायला लागतो. भास्कर म्हणत असतो की जीवा, तू आधीसुद्धा मूर्ख होतास आणि तू आतासुद्धा मूर्खच आहेस रे. तेव्हा जीवा म्हणतो, हो. तेव्हा इकडे भास्कर म्हणतो, नाहीतर काय, अरे 8 कोटीची प्रॉपर्टी तू 10 कोटीला घेतलीस, 10 कोटीला स्वतःचं किती नुकसान केलेस हे तुला तरी कळतंय का? तेव्हा जीवा म्हणत असतो, अच्छा. तेव्हा इथे भास्कर म्हणतो, तुला आधीसुद्धा बिझनेस कळला नव्हता आणि तुला आत्तासुद्धा बिझनेस कळत नाही आहे रे. तू इथे ज्या पद्धतीने बोली लावलीस ना, त्याच्यावरूनच मला कळलं की तुला बिझनेस कधीच जमणार नाही. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे जीवा म्हणत असतो की माझ्यासाठी पैसा इतका महत्त्वाचा नाही आहे, माझ्यासाठी नाती महत्त्वाची आहेत, कळतंय तुला? तुझ्यासाठी आनंद निवास फक्त एक वास्तू आहे रे, पण माझ्यासाठी आणि माझ्या बायकोसाठी हे आनंद निवास फक्त वास्तू नाही आहे, तर माझ्या बायकोचा श्वास आहे. आणि माझ्या कुटुंबाच्या चेहऱ्यावरती आनंद आणण्यासाठी मी 10 कोटी काय, या जागेची तू 20 कोटी जरी बोली लावली असतीस ना, तरीसुद्धा मी 20 कोटी दिले असते आणि आनंद निवास खरेदी केलं असतं, कळतंय तुला? तेव्हा नंदिनी म्हणत असते, पण जीवाने इतके पैसे आणले कुठून? आता ते जे काही करतात ना, त्याने मला भीतीच वाटते बाबा. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता जीवा म्हणत असतो की हे आनंद निवास मी खरेदी करणारच होतो आणि ते मी केलं. तुला हे आनंद निवास पाडून इथे माझं स्वप्न उभारायचं होतं ना, ते सुद्धा चोरून, पण शेवटीला काय झालं, आनंद निवास मी मिळवलंच.
तेव्हा इथे भास्कर म्हणत असतो, अरे पण तुला माहिती नाही आहे तू किती मोठ्या प्लॅनमध्ये फसलायस ते. अरे आनंद निवास तू खरेदी केलंस रे 10 कोटीला, पण ते तुझ्याकडे राहणार आहे कुठे? अरे गंडवलंय तुला, गंडवलंय, आताही गंडवलंय तुला. तेव्हा जीवा म्हणत असतो की काय तू गंडवणार रे मला? अरे म्हाताऱ्या, ह्या वेळेला तू नाही गंडवलेस मला, मी गंडवले तुला. कळलं का ते? तू मला कितीही अडकवण्याचा प्रयत्न कर, पण तू मला कधीही अडकवू शकणार नाही आहेस, ही गोष्ट लक्षात ठेव. तुला काय वाटलं तुलाच फक्त डावपेच खेळता येतात, बाकी इथे कुणाला डावपेच खेळता येतच नाही असं वाटलं की काय तुला? त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता काव्या किचनमध्ये आलेली असते. ती आता इथे एक भांडं घेते, गॅसवरती ठेवते आणि गॅस फक्त चालू करते आणि ते पेटवत वगैरे नाही. आणि त्यानंतर ती आता विचारतच असते. ती म्हणत असते की जीवाचं सत्य कधी कुणाला सांगून टाकते असं झालंय, माझ्या मनावरती ओझं झालंय त्या गोष्टीचं. त्यानंतर प्रेक्षकांनो, काव्या आता टेन्शनमध्ये असते. काव्या इथे आता किचनवरती जी काही भाजीची देठं असतात ती डस्टबिनमध्ये टाकायला जाते. तेव्हा बाजूला एक कागदाचा बोळा पडलेला असतो आणि तो कागदाचा बोळा असतो ते म्हणजे आनंद निवासचं ऑक्शन असतं त्याचा. तेव्हा इथे काव्या म्हणत असते, काय आनंद निवासची इथे आता विक्री होणार आहे? त्यानंतर आनंद निवासचं ऑक्शन होणार आहे ही गोष्ट मला ताईने का सांगितली नाही? म्हणून काव्याला टेन्शन आलेलं असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे भास्कर म्हणतो, म्हणजे काय केलंयस काय तू? तेव्हा इथे भास्कर म्हणतो, तुला माहिती आहे का, अरे तू मूर्ख का बनलंयस? ही आनंद निवासची जागा तू जी काही खरेदी केली आहेस ना, तू लॉसमध्ये गेलास रे पूर्ण. कारण ही जागा गव्हर्नमेंटने खरेदी केली. गव्हर्नमेंट इथे आता सरकारी हॉस्पिटल बांधणार आहे, त्याच्यामुळे ही जागा खरेदी करून पुन्हा एकदा फसलायस तू. नंदिनी टेन्शनमध्ये येते. तेव्हा इथे जीवा म्हणतो, हो का, तुला असं वाटतंय रे की ही जागा गव्हर्नमेंटने खरेदी केली, इथे सरकारी हॉस्पिटल होणार आहे, पण इथला सरकार एकच, जीवा देशमुख. कळलं का तुला? इथे फक्त जीवा जे ठरवणार तेच घडणार. आणि आता या सरकारने काय केलं माहिती आहे? ऐक ये म्हाताऱ्या, तुला तोंडावरती पाडले. तू कसं डावपेच खेळून ही जागा बळकवत होतास, तसंच मी सुद्धा थोडीशी वाट वाकडी केली आणि ही जागा मिळवली. ती सुद्धा अगदी कायदेशीर पद्धतीने, सगळे पैसे देऊन, असं नाही की धमकी दिली आहे किंवा लुबाडले कुणाला. तेव्हा इथे भास्कर म्हणतो, म्हणजे? तेव्हा जीवा म्हणतो, 1 मिनिट, आणि तो शिट्टी वाजवतो आणि इथे आता महाजनी काकांना बोलावून घेतो. जीवा म्हणतो, हे बघ, हे कोण आहेत? तर हे आहेत मिस्टर महाजनी. तेव्हा भास्कर म्हणतो, पण हे तर चंद्रकांत सरपोतदार आहेत ना, ते सरकारी ऑफिसर. तेव्हा इकडे जीवा म्हणतो, नाही नाही, तुझ्यासाठी चंद्रकांत सरपोतदार इथे सरकारी ऑफिसर, पण माझ्यासाठी तर फक्त आणि फक्त सुरेश महाजनी, ते सुद्धा माझा माणूस आहेत. ते माझ्यासाठी काम केलं, त्यांनी मला मदत केली आनंद निवास मिळवण्यासाठी. आम्हीच तुला सांगितलं होतं की गव्हर्नमेंटने ही जागा आता काबीज केली म्हणून सरकारी हॉस्पिटलसाठी, पण तसं काही नाही आहे. थोडाशी रस्ता आम्हीही वाकडा केला आणि मग या जागेची तू बोलणी करणार हे मला आधीपासूनच माहिती होतं. त्यामुळे भास्कर, ए म्हाताऱ्या, पुन्हा माझ्या वाट्याला जायचं नाही या. ज्या पद्धतीने तू इथे गेम केलास ना, त्या पद्धतीनेच मी सुद्धा त्या पद्धतीचा वापर करतच हे आनंद निवास आहे ना ते परत मिळवलं. कळलं? हे जे काही तू केलेस ना सगळं, हे मी तुला करायला भाग पाडलं. बरोबर की नाही महाजनी काका? तेव्हा प्रेक्षकांनो, काकासुद्धा हसायला लागतात. तेव्हा जीवाने आपला प्लॅन सांगितलेला असतो की जे काही केलं आहे ते सगळं जीवाच्या प्लॅनमध्ये केलेलं असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये जीवा आपल्या गुडघ्यावरती बसतो आणि इथे आनंद निवासच्या चाव्या नंदिनीला देतो आणि म्हणतो की हे घे, तुझा आनंद निवास, तुझा श्वास मी तुला परत करतोय. तेव्हा इथे नंदिनी त्या चाव्या हातामध्ये घेत नाही, त्या जीवाच्याच हातामध्ये ठेवते आणि म्हणते की माझा आनंद निवास नाही, आपला आनंद निवास. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता गॅसचा वास आलेला असतो. गॅस चालूच असल्यामुळे पार्थ येतो आणि म्हणतो, हे काय, गॅसचा वास कुठे येतोय? आणि तो आधी गॅस बंद करतो. तेव्हा प्रेक्षकांनो, काव्या तिथे येते. पार्थ म्हणत असतो, हे काय, गॅस चालू ठेवून कुठे गेला होतात तुम्ही? काव्या म्हणते की सॉरी, माझ्याकडूनच चालू राहिला असेल, माझं लक्ष नव्हतं ना. तेव्हा पार्थ म्हणतो, काव्या, काय चाललंय काय? कसला विचार करताय तुम्ही एवढा? काय चाललंय तुमच्या मनामध्ये? हे बघा, आता गॅस चालू राहिला होता, जर कुणी पेटवला असता तर किती मोठी आग लागली असती, कळते का तुम्हाला? असं करू नका. जे काही मनामध्ये असेल ना ते प्लीज बोला,
मनामध्ये काहीही ठेवू नका. काव्या काय चाललंय, काय आहे तुमच्या मनामध्ये, प्लीज शेअर करा, असं पार्थ आता काव्याला म्हणत असतो.